कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे. अरे यांना पुढची जा ना, आरती खूप पुढची आणा नाही जा ना. हो तुम्ही जा, पुढची घेऊन येतो तुम्ही बाजींना पुढची. लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे. पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा. जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा. स्वामी श्री चक्रधरा. जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा. जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा. स्वामी श्री चक्रधरा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर इथून आलेला हा आश्रम गाव आकोट श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट आकोट, श्री द्वारकाधीश महिला मंडळाच्या वतीने या आकोटच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये विचारस्थळ याचं व्याख्यान करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पूर्वी वाठोडा या ठिकाणी आमचा आश्रम असताना श्रीमान सुनीलदादा लोखंडे यांनी आम्हाला अकोटला आणलं श्री दत्त जयंतीसाठी. तदनंतर त्यांनी त्यांच्या घराची वास्तुशांती केली. मी पुणे जिल्ह्यात होतो, आळे फाट्याकडे, तर तिथून मला बोलवलं. आमचे स्नेही असणारे अमोल अडगोकर यांना सांगितलं त्यांनी, आणि मग ते म्हटले की बाबाला बोलवावं लागतं, आपल्याला वास्तुशांती करायची आहे. मग त्यांनी फोन केला. मी म्हटलं काही हरकत नाही, फक्त म्हटलं मी इतक्या लांबून येत आहे, ते म्हणे काही टेन्शन नका घेऊ, तिथं फक्त उदारपणा आहे, फक्त बोलावं लागत नाही. मी म्हटलं काही हरकत नाही. आणि मग आलो तर मला वाटतं 15 दिवस का 14 दिवस राहिलो. आणि खूप त्यावेळेस सर्वच महिला मंडळी आपण त्यांच्या टेरेसवर सुंदर असा कार्यक्रम आपला तिथं संपन्न झाला. तदनंतर आपल्याला इथंच कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु काय झालं, गलतफहमी होत राहते. ते म्हणत होते इथं घ्या, पण महिला मंडळांना पुढे करा. कोणीच महिला पुढे होत नव्हत्या आणि त्यांना कोणी बोलत नव्हतं. असा प्रकार झाला.
पण परमेश्वराने असा योग आणून दिला की पूर्ण महिला मंडळच तयार झालं आणि महिला मंडळानेच हा कार्यक्रम ठेवला. आणि आता महिला मंडळांनी इतके कष्ट घेतलेले आहेत की मंदिराची सगळी स्वच्छता त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं आले की या ठिकाणी घवघव लागतं, सत्व वाटतं. जितकं तुम्ही सेवादास्य करणार ना तितकं तुम्हाला बरं वाटणार आणि तुम्ही सर्व मिळून करणार ना तर ते तुम्हाला खरंही वाटणार आणि काहीतरी आपलं आहे हे पण वाटणार. आपलं काहीच नसलं, कार्यक्रम आपला आहे, जर आपण काहीच केलं नाही तर आपल्याला वाटतं जाऊ द्या आपलं कुठं काय आहे. पण आपले कष्टही जर असतील तर आपल्याला असं वाटायला लागतं की हा कार्यक्रम आपला आहे, आपणच घेतलेला आहे. तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा, तुम्ही सर्व अच्युत गोत्री आहात. पण ज्ञान झाल्याशिवाय तो अच्युत म्हणजे अच्युत परमेश्वराची चिंतन करणाऱ्या भक्तांसोबत तो अच्युत राहतच नाही. तो योग यावा लागतो. हा असा, हा तसा, हा परका, हा असा असं म्हणायची गरजच नाही. तर आपण अच्युत परमेश्वराचे आहोत. सर्वांनी एक राहिलं पाहिजे आणि एकीनं आपण हे कार्य केले पाहिजे. तुम्ही हा कार्यक्रम एकीनं जर केला ना मित्रांनो तर तुम्हाला कार्यक्रम करायला काहीच वाटणार नाही. एकीनं चहाचं बघायचं, एकीनं सर्व झाडायचं बघायचं, एकीनं स्वयंपाकाचं बघायचं. सगळे जर असे कामं जर तुम्ही वाटून घेतले तर कार्यक्रम असा सहज होतो. कार्यक्रम ठेवला आणि कार्यकर्तेच जर बेजार झाले तर पुढे चालून ते म्हणतात जाऊ द्या कोणीच करू लागत नाही, मीही करत नाही. वास्तविक कार्यक्रम घ्यायचा नाही असं काही नाही. आपण चहा पितो आणि गिलास फेकून देतो, पण फेकायचा कुठं हेच आपल्याला कळत नाही. जिथं आपण चहा पितो, जिथं आपण खातो तिथंच कचरा करतो. आणि म्हणून कचरा नाही करायचा मित्रांनो. आपल्याला आपल्या हृदयातला कचरा बाजूला करायचा असेल तर तुम्हाला कचरा साफ करावा लागेल. आणि म्हणून तुम्ही इथं सर्व स्वच्छता केलेली आहे. तुम्ही आता इथं जाऊ द्या, इथं तर तुम्ही आता सर्व व्यवस्थित करणार कारण आता तुम्हाला माहिती झालंय. पण जर तुम्ही आता कोण लग्नात वगैरे गेले ना कधी तर जाऊन बघा. फक्त लोक पाणी घेतात गिलासमध्ये, टापऱ्या, ते प्लास्टिकचा गिलास असतो ना, मग त्याच्याकडून घाईघाईनं पाणी घेता आणि त्याला म्हणतात चल ना लवकर. दुसरी मैत्रीण किंवा त्याचा कोणीतरी असतो, आवर लवकर चल ना, निघायचे गाडी. तो शिट्टी वाजवतो ना, हा पाणी पित असतो, हात धुतो. कचरा पेटीमध्ये याने गिलास टाकायला पाहिजे ना. तर हा जिथं पाणी पितो तिथंच गिलास सोडितो. ते लग्न आहे म्हणून त्याचे घरचे किंवा त्याचे नवरीकडे सगळे लोक जमा करतील, जाऊ द्या आपल्याला एकदाच करायचं आहे, पुन्हा पुन्हा थोडंच आहे आपल्याकडे लग्न. आपल्या एकाच पोरीचं लग्न आहे, जाऊ द्या एक एवढी सेवा केल्याने काय होणार नाही. परंतु सत्संग तसा नसतो, तो पुन्हा पुन्हा करावा लागतो. आणि सत्संगात जर असे माणसं वागायला लागले तर सत्संग होत नाही. ज्याचं त्याचं पात्र, ज्याचं त्याचं बसणं, ज्याचं त्याचं पाण्याची बाटल असली की माणसाला त्रस येत नाही. नाहीतर ह्या बाबाचं पिक्क, या बाबाला हळद, त्या बाबाला डिकाशन, या बाबाला असं तर या बाबाला तसं, तर तुम्हालाही त्रस येऊन जातं. आणि म्हणून थोडंसं काहीतरी मपित असलं की माणसाला बरं वाटतं, जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास नाही होणार हे तुम्हाला बघायचं असतं. पण जास्त त्रास घेतला तर तुमचा फायदा, सेवादास्य केलं तर तुमचा फायदा आहे. कारण काही जण तर काहीही सांगितलं, काहीही केलं तरी सहन करतात. म्हणून तर देव त्यांच्या उदरामध्ये, गर्भामध्ये अवतार धारण करतात. का करतात? की सगळ्यांचे दोष पोटी घालतो, तो सहन करतो. आणि म्हणून परमेश्वर त्यांच्या पोटी जन्माला येतो. आपलं ते तर सोडा, फक्त तुम्ही तुमचं करा आणि तुमचं बघा.
दोष पोटात घालायचे का नाही घालायचे ते तुमच्या हातात आहे. जास्त तारपण सहन करणार नाही. एकदा झालं, दोनदा झालं, लयच बोलायला लागली म्हणे ती. मी बघून घेतलं मग तिच्याकडे आता जरा चांगलीच. आपण एकदा दोनदा सहन करतो, जास्त नाही करू शकणार. पण जे कोणी आहे संत, महंत, तपस्वी, ते सहनच करतात, होईल तिद्रोह. आणि म्हणून मित्रांनो, एवढं ध्यानात ठेवायचा कार्यक्रम करताना की आपण सर्व मिळून केला पाहिजे. त्याची गटबाजी त्या ठिकाणी आपण ती वाटून दिली पाहिजे. कार्यक्रम अतिशय उत्तम आणि चांगला होतो, सुंदर होतो. एकाने विडे काढायचे, तर दुसऱ्याने अगरबत्ती आणि दिवा लावायचा, तर तिसऱ्याने पटकर टाकायचे, तर चौथ्याने पोथीची तयारी करायची, पाचव्याने पोथीचं माईक लावून ठेवायचं, आणि सहाव्याने बसायला टाकायचं, आणि बाबा आल्यानंतर जय करायचं आणि पोथीला सुरू करायची. काहीच अडचण नाही, फक्त कामं वाटून घ्यावं लागतात. ज्यावेळेस तुम्ही घरी राहता त्यावेळेस सासू सुनाचे भांडण किंवा मग जावाचे भांडण याचमुळे होतात की ते कामं वाटून घेत नाही. करीन ना ती, मी एवढा स्वयंपाक केलाय, तिला काय नाही झालं. तुम्हाला याचा अनुभव आहे. थोडंसंही जर तिचं काम जास्त झालं तर ती करायला लागते. बराबरी करतो आपण, बराबरी. आणि म्हणून तुम्ही बराबरीनंच करा, बराबरीच करा, नाही म्हणत नाही, पण बराबरीचे काम यांना वाटून द्या. जेणेकरून नाही मग तिनं तेवढं केलं ना, माझं बराबर आहे, ठीक आहे, व्यवस्थित पाळटायचं त्या. पण जो जास्त करण या ठिकाणी त्याचा फायदाच आहे. कारण हे सेवातास्य मोचक सांगितलं. तिथं नाहीये फायदा, तिथं कर्माची वाढ आहे, इथं कर्माचा नाश आहे. इथं जितकं जो कष्ट करणार, स्वयंपाक करणार, चटके बसणार, बाबाला ते झोप नाही, रात्रंदिवस बेजार होणार, त्याच्या कर्माचा नाश जास्तीत जास्त होणार. इथं मात्र तो फायदा आहे. मग तो तुम्ही बघा, तुम्हाला बराबर करायचं आहे का जास्त करायचं आहे. आणि केल्यावर म्हणायचंय नाही, मी केलं तू कुठे गेलती, तू कुठं जाय तिकडे. काय करता आपण? आपला सेवादास्य करायचं, आपल्याला दिलेलं काम आहे ना, तिच्या विश्वासावर आपण राहायचं की नाही. आपला जर कार्यक्रम सक्सेस करायचा असेल, तिला काम दिलंय आणि जर तिनं ते नाही केलं तर ते तसंच ठेवता येईल का? आपल्याला कार्यक्रम सुंदर दिसण्यासाठी, चांगला होण्यासाठी नाही आले की आपल्याला तिथं दुरावं लागल, म्हणजे लगेच आपल्याला करावं लागल. आणि म्हणून देव काय करतो, अशा व्यक्तींनाच पुढे करतो की जे त्यांच्याकडे गुण आहेत, सर्व गुणसंपन्न आहेत. कारण एखाद्या वेळेस जर आपल्याला सगळं काही येतं आणि ड्रायव्हिंग येत नाही, मग कसं करणार? ड्रायव्हर बघावं लागल आणि मग तो येऊस तर थांबावं लागल आणि मग गाडी चालत. गाडी तुमची, पैसा तुमचा, सगळं तुमचं आहे, पण तुम्हाला गाडी चालवता येत नाही. शेवटी अडकले का नाही तुम्ही एका गुणामुळं? आणि म्हणून देव सुद्धा काय करतो, तो गुण तुम्हाला देऊन टाकतो जर तुमची करण्याची इच्छा असेल. काय सेवादास्य करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ती सेवा भेटूनही जाते. फक्त तुम्ही ती आवडीपूर्वक केली पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून भाव महत्वाचा आहे. जो भावाने क्रिया करतो ना, त्याचा देव अभिमान घेतो. तुम्ही फक्त भावाने क्रिया करा, कारण ज्ञान कोणाला असतं कोणाला नसतं, पण भाव म्हणजे आवडी, उत्कर्ष. मी हे करण, मी ते करण, मी ते करण, हे करण, हे का. जसं आपण लग्नामध्ये कसं करण्याची एक धुंद असते माणसाला. पाहून आलं तरी आपलं लक्ष नसतं, कोण बोललो काय माहिती, का कोण होतो, आणि लगेच तो राहून जातो. तुम्हाला तर आम्ही बोलायला लागलो तर तुम्ही आमच्याकडे बघायला तयार नाही. आता पहिलं काढायला लागतं. मग तुम्ही लयच बाबा आता मोठे झाले, आमच्यासारख्या गरीबाला ओळखा ना. आता ती तिच्या घाईमध्ये आहे, तिला वाटतं हे येईन ते येईन, हे कमी नाही पडलं पाहिजे, ते कमी नाही पडलं पाहिजे, हा बाजार तो बाजार, याचं नाव त्याचं नाव, सगळ्यांचं व्यवस्थित करून ठेवते. आणि तितक्या ती काहीतरी करत असते, तितक्या पाहुणे आले बोलले, पण तिचं लक्षात नाही तिचा विचार काय होता,
की आता कोणाचं काय राहिलंय. ती झाडत होते, झाडत असताना विचार डोक्यात काय होता की आता ह्या पाहुणा राहिला, तो राहिला, हा गेला, तो आला, याला द्यायचं, त्याला मग पाठवलं, आणि तितक्यात हा आला. तिच्या डोक्यात ते झाडू तर राहिली, तितक्यात पाहुणा आला ना हा घरात गेला. विचार लागला, बरं चालू आहे का, तिचं लक्षच नाही. त्यावेळेस गडबड होते. का होते की तुमचा विचार दुसरीकडे आहे. तुमचा विचार तुमच्या कार्यामध्ये आहे की मला हे करायचंय, ते करायचंय. त्याच्यामुळे तुमचं इतरत्र लक्ष नाहीच आहे. म्हणून बघा तुम्ही, जे कोणी आता या कार्यामध्ये आहे ना, मंडळात आहे ना, त्यांना ते कार्य सिद्धीला नेऊस तर त्यांना घरी झोपच लागत नाही. लगेच उठणार तर चला चला टाइम झाला, चला चला हे करायचंय, ते करायचंय, आता पंचावतार आला, हे त्याचा तो आवडीचा तो उत्स्पर्श जो भाव आहे ना, तो इकडे लागून जातो. त्यालाच वेद म्हणतात, आवडी म्हणतात. तो तुम्हाला लागलेला आहे. जेव्हापासून तुमच्या हातामध्ये हा कार्यक्रम आला ना, तेव्हापासून तुम्ही सगळं लोक व्यवस्थित करायला लागल्या. आपल्या हातामध्ये आलं की माणूस काय करतो, चुलीला पोतरा घेतो. जोपर्यंत आपल्या हातात येत नाही ना, सासूच्या हातात आहे ना, आपण कधी पोतरा घेतो कधी नाही. सासूनं सांगितलं तरच घ्यायचं. आणि सासूने एखाद्या वेळेस बघितलं की बाबा आता येणं पोतरा घेतला नाही, त्या दिवशी आपली म्हणजे धुणार ते आपल्याला. पण आता तुमच्याकडेच आलंय सगळं, तर तुम्ही पोतरा घेणारच, गॅस पुसणारच, स्वच्छता ठेवणारच, कारण तुमचं झालंय ना आता. खरंय ना, असंच आहे ना. आणि म्हणून आपलं आहे म्हणून करायचं मित्रांनो. येतीचे ते आपुले, हे आपलंच आहे मित्रांनो. अहो एवढं मोठं मंदिर, एवढं मोठ्या सिटीमध्ये, तालुक्यामध्ये असं कुठेच नाहीये. अहो मंडप लावून कार्यक्रम करतात. मंडपचं बिल द्यावं लागतं, पाण्याचं बिल द्यावं लागतं, लाईटचं बिल द्यावं लागतं. इथं सगळं फुकट भेटतं आपल्याला. नुसतं आपल्याला रेघुट्या ओढायच्या, फक्त व्यवस्थित वळा. व्यवस्थित जर करणार तर सगळं मिळेल ना. का भेटणार नाही? तुमच्यासाठी हे मंदिर जे बांधलेलं आहे ते कशासाठी आहे? आपल्या धर्माची वाढ होण्यासाठी आहे. आणि इथून तर आपल्याला आपले शिष्य मंडळींना सांगायचंय की धर्म काय आहे, त्यासाठीच बांधलेलं आहे मित्रांनो. पण या ठिकाणी येऊन जर समजा तुम्ही जेवण करतात आणि जेवण केलेल्या पत्रावळीवर हात धुत असाल आणि उठून जात असाल तर कशाला करत तो कार्यक्रम? आणि म्हणून हात तर पत्रावळीवर कधी धुवूच नाही आणि त्या पत्रावळीवर काही ठेवूच नाही. आपली पत्रावळी उचलावी, डस्टबिन मध्ये नेऊन टाकावी. आणि जर कचरा डस्टबिन कोणीच नेऊन टाकत नसेल तर स्वतः आपण नेऊन टाकावं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रुद्रपूरला गेले आणि मग रुद्रपूरला कोणी एक संत होते, ते 5च नाम त्यांना येत होते. पण मग ते साधे भोळे होते. वालेराज बाबा, हजारे वालेराज बाबांच्या आश्रमात ते राहत होते. आणि मग तिथं तो एक साधू राहत होता, त्याला 5 नामं होते पण त्याला काहीच येत नव्हतं. मग मी काय करू? आणि लोक पूर्वी त्या ठिकाणी कोणी स्वभावाला बसत नव्हतं, गावाच्या बाहेर असं बसायचं. पण गावाच्या कडीकडीनं बसायचे ना, तर तो गावाच्या कडीकडीची घाण द्रुडीमध्ये हाताने जमा करायचा आणि डोक्यावर उचलून भली लांब शिवाच्या बाहेर नेऊन टाकायचं. 5च नाम त्याला होते. ते खरं सेवादास आहे. असेही संत आहेत मित्रांनो. आपण एवढं तर कधी करणार? आता ते बाबाजींना सांगितलं मला, काय म्हणलं बा आता आमचे महिला मंडळ झाले, तुम्ही टेन्शन नका घेऊ. रोज एका महिलांना ते साफ करायला सांगणार आहे. तुम्ही ताण घेऊ नका, 10 दिवस थोडं मोकळंच राहू द्या. कारण त्यांना वाटतं हे चांगलं, सगळं व्यवस्थित आहे. पण लोक येतात, घाण करून निघून जातात. स्वतःच्या घरी घाण नाही करत, स्वतःच्या घरी लगेच पाणी टाकतात, स्वच्छता ठेवतात. वरती जर पाणी पडलं असेल तर आपल्याला पुसून घेतात. पण लोकांचं असल्यामुळं तिथं घाण करणार, वरती पाणी टाकणार, निघून जाणार. मी म्हणून आता जाऊ द्या, 10 दिवस आपले मंडळच आहे तर आपण त्यांना साफ करायला लावणार आहोत, कारण त्यांना सेवादास्य घडवायचं आहे. आणि म्हणून ते सेवादास्य एक जण घ्यायचं आहे.
स्वच्छता महत्त्वाची आहे. अहो, आमच्या मार्गामध्ये किंवा कोण्याही मार्गामध्ये असे जे व्यापार आहेत ना, हे आधी घेतात. कारण ना, म्हणजे हीन व्यापार कोणालाच घ्यावा वाटत नाही, फक्त चांगला व्यापार घ्यावा वाटतो. मग तो पुढे जायचा असेल किंवा हार घालायचा असेल, गंध काही पण असो, हे ना. पण मग हे कामं कोणी करायचं? म्हणून ध्यानात घ्या मित्रांनो, जो जास्तीत जास्त सेवा दास्य करत तो पुढे जाणार आहे आणि त्याला मोक्ष भेटणार आहे. आणि आपलं मंडळ ही तसंच आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त सेवा दास्य करा. भाव महत्त्वाचा आहे आणि तो भाव पुरला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला कथा सांगणार आहे एका स्त्रीची, की ती कोणा एका देवाची भक्ती करते आणि तो देव तिचं संरक्षण करतो. आणि तुम्ही जर करत गेले ना, तुम्हाला कोणी नाही करू दिलं ना, तरीही तुम्हाला देव तुमच्याकडनं करून घेईल. योग आला ना, करून तुमच्याकडून घेऊन आला देव, बघा असा योग येतो. आणि म्हणून कथा बघा कशी आहे. तिनं तर अन्य देवतेची भक्ती केली, तुम्ही तर परमेश्वराची भक्ती करतात. आणि अशी जर परमेश्वराची भक्ती करणाऱ्याला देवाने सांगितलं, जर माझ्या भक्ताकडे कोणी डोळे वाचूनही पाहिले ना, मी डोळे काढून घेईन. फक्त तुम्ही भक्त पाहिजे मित्रांनो, एवढं ध्यानात घ्या. तीच कथा कशी आहे आपल्याला बघायची आहे. वैजाय भक्त्यानुवादू. वैजाय नावाची एक स्त्री होती आणि ती भक्ती करत होती. अशी ही भक्ती करत असताना घरचे तिला ती भक्ती करू देत नव्हती. कारण रोज उठली की ही परियळ घेऊन मंदिरात जात होती आणि मग घरचे लक्ष ठेवत होते. नवी सुनबाई आहे आणि उठली की देवात जाते, मंदिरात जाते, न जाणं कुंकड जाते. लोक लय विचित्र झाले मित्रांनो आजकाल. चांगले राहिले नाही लोकांची नीती. थोडंसं जर कुठे गेलं तर काय बोलतील, काय संशय घेतील, काही सांगता येत नाही. आणि म्हणून ती भक्ती करत आहे, रोज त्या ठिकाणी मंदिरावर जात आहे आणि ऑफ टाइम मध्ये जाते. सकाळी 5 ते 6 मध्ये जाते. हे 7 वाजता झोपतात आणि मग ही 6ला उठते. 6ला उठल्यानंतर गरम पाणी करून ठेवते, सर्व झाडझूड करून ठेवते, रांगोळ काढून ठेवते आणि मग जमलं ते उठतात तोपर्यंत चहा करून ठेवते. आयता चहा त्याच्या हातात नेऊन देते. तरीही त्यांच्या घरच्यांना ही असं करते हे देखवत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगलं केलं की कोणालाच देखवणार नाही. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही थोडंसं चांगलं करा, तुमच्या पतीने थोडं तुमचं नाव घेऊ द्या, लगेच दुसरे खुपसट काढणार. काय करते ती? तिचंच नाव घेता. तुमचं नाव झालं की तुम्हाला ते दुसरा लगेच टोकणारच आहे. तुम्ही चमकायला लागले की दुसऱ्याला वाईट वाटणारच आहे. तुम्हाला जर कोणीतरी टोकत असेल, बोलत असेल, तर समजायचं आपली चमक वाढू राहिली. टेन्शन घ्यायचं नाही. आपलाच खोपा आहे ना, आपल्याच खोप्यात आपण आहे. मग आपल्या खोप्यात आपल्याला चिवचिव करायला कोण अडवतंय? काही टेन्शन आहे का? तुम्ही तिकडं कितीही बोंबला है ना, काहीही बोलू द्या, आपल्या एरियामध्ये येऊन आपल्याला बोलायची ताकद कोणात नाही मित्रांनो. बाजारामध्ये हत्ती चालत असतो, त्याला कुत्रे भुकत राहतात. छाटछोट लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. आपला देव धर्म आपण करत राहायचं. आणि जर तुम्ही सत्यवादी देव धर्म करत असाल ना, तुम्हाला काहीच होणार नाही. किती कोणी काही बोललं तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही. ही सहनशीलता तुमच्यामध्ये महत्वाची. अहो, मूर्ती जर तयार करायची असेल, बघा ना, आता मूर्ती आहे ना, ती तो पाषाणच असेल ना, मग त्या पाषाणाला तो मूर्तिकार छन्नीनं, बारीक छन्नीनं, हातोड्याने घडवतो की नाही? किती घाव खावा लागतात त्याला, किती सहन करावं लागतात. घनाचे घाव सोसावे मग दैव पण लाभे. घनाचे घाव सोसावं लागतात, मग मूर्तीला मूर्ती पण येतं आणि मग लोक त्या मूर्तीच्या पाया पडतात. नाही केलं बरं काय मंडळाने म्हणतात ना, आधी म्हणते ना, काय करताय बाया आणि यांचा काय मिळे आणि मंडळ केलं म्हणे यांनी आणि काय मंडळ यांचं टिकत. बर नाही टिकू दिलं, तुला काय दुखत? तू काय दुखत? आम्ही मंडळ करू नाही तर काही करू, आमचा झाला तर बघ, भाऊ नाही झाला तर नाही होती.
पण तो दुखायचं काही कामच नाही ना, तो काही प्रश्नच नाही, तो काही घेतलं नाही, काहीच नाही है ना. पण लोक आपली मजाच बघणार. म्हणून मित्रांनो, आपल्याला टोकणारे आहेत, आपल्याला मारणारे असतात, पण आपल्याला घडवत आहेत ते. आपण त्यांच्यामुळं चांगलं काम करायला लागतो. ते म्हणतात होणार नाही, आणि नाही झालं तर मग, म्हणून तुम्ही अशी कंबर कसताना झालंच पाहिजे, होणारच. म्हणून ते लोक आपल्यासाठी चांगले आहेत, ते आपल्याला घडवत आहेत, टोकत आहेत, याचा अर्थ आपल्याला शिकवत आहेत. आणि ते आपला कार्यक्रम व्यवस्थित झाला ना, ते काय झालं म्हणा कसं तरी, पण थोडी उणीवच होती म्हणा, पण बरं झालं, जाऊ द्या. चांगलं झाल्यावर बरं म्हणावं लागत नाही, खरं की नाही, असा प्रकार आहे. आणि म्हणून सत्य सत्यच आहे, म्हणून काही घाबरायचं नाही. एक स्त्रीची कथा आहे. एक सासरवासीन आहे, आणि ती सासरवासीन देवाची भक्ती करत आहे. मग एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उदयाचा म्हणजे सकाळचा गंध अक्षता विडा समर्पण झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना एक दिवशी गंध अक्षता विडा समर्पण झालेला आहे. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना ओट्यावर आसन होतं. देव आसनस्थ बसलेले होते. जवळी अवघे भक्तिजन बैसले असते. असे तुमच्यासारखे सर्व भक्तगण स्वामींच्या समोर बसलेले आहेत. बघा तुम्ही, आताही तसंच आहे. अहो, हा देवाचाच मार्ग आहे, हा परमार्ग आहे. फक्त आपलं भाग्य एवढं नाहीये की देव नाहीये, बाकी देवाच्या विचारावर आपण चालत आहोत. म्हणून तर विचार प्रकरण तुम्ही महिला मंडळाने लावलेला आहे. तुम्हाला हा विचार कोणी दिला काय माहिती, की विचार प्रकरण लावा. कारण विचार करण्यासारखाच हा प्रकरण आहे मित्रांनो, की तुम्हाला सांगणारच आहे सकाळच्या सत्रामध्ये. विचारासारखं काहीच नाहीये. विचार जर तुमचा पक्का असेल ना, विचारस्थळ जर तुमचा पक्का असेल ना, तर तुम्हाला धर्मावरून कोणी टाळू शकत नाही. किती येऊ द्या आयरन वगैरे, काही बोलू द्या, किती नाव बोट ठेवू द्या, पण तुम्ही सांगणार विचारात असं सांगितलंय, जे आहे ते आहे. हे गेले तर काय झाले, पण आम्हाला जायचं नाही, आम्हाला आमच्या विचारावर घसरायचं नाही. म्हणून विचारस्थळ आपल्याला ऐकायचं आहे मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. विचारस्थळ तुम्ही निवडलं ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते मी तुम्हाला सोपं करून सांगणार आहे. कारण विचारस्थळ ऐकलं की विचार करावं लागून हे कसं आहे, विचार करायला लावतो. कारण आपल्याला रोजचं माहिती नसतं ना, आणि माहिती नसल्यावर तुम्हाला काय समजणार आहे, आणि तेही खरंच आहे. पण विचार केला तर तुम्हाला समजतं. आणि विचारच करण्यासाठी तुम्ही विचारस्थळ लावलंय ना, पक्क होण्यासाठीच लावलंय ना, आणि त्यानेच तुम्ही पक्के होणार आहे. मग परिच्छेदी दृढतेवरी गोसावी हे गोष्टी सांगितले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही कथा सांगितली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसमोर हे सगळे भक्तजन बसलेले होते, आणि एकमेकांमध्ये त्या बाया, त्या स्त्रिया बोलत होत्या की माहिती तुला परिच्छेद कसा असतो, माहिती तुला दृढता कशी असते, माहिती तुला भक्ती कशी असते, माहिती तुला तपश्चर्या कशी असते. बोलत आहेत. हो म्हणे ते बाबा इतकी तपश्चर्या करतात, हो म्हणे हे इतकी करतात. आणि एक जण काय म्हणतो काहीच करत नाही कोणी, एक जण म्हणतो नाही नाही खरं आहे, एक जण म्हणतो जाऊ दे आपण काहीच करत नाही ना, तुम्हाला जे करायचं ते करा. अशी यांची चर्चा चालू होती. बघा तुम्ही, आपल्यात ते आपण बोलत असतो की नाही, कधी म्हणजे बोलतो आपण, नाही असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. आणि मग अशा कथा त्यांच्या चालू होत्या भक्तगणांच्या, आणि तितक्यामध्ये स्वामी आले, आणि स्वामी भक्तगणांना सांगत आहे की परिच्छेद तो कसा असतो, निग्रह तो कसा असतो, दृढता कशी असते, है ना, निग्रह किती पक्का पाहिजे आणि कसा करावा लागतो, हे स्वामी सांगत आहेत आपल्या भक्तजनांना. तुम्ही काय नुसत्या गप्पा मारता म्हणे, है की नाही, नुसत्या गप्पा मारायचं ना मित्रांनो. फोकस कांदा काही कामाचा नाही. एखादा फोकस कांदा असतो, नुसत्या फुसक्या सोडतो आणि तो दुसऱ्याला नासून टाकतो. आपल्याला करणं होत असेल तर करायचं,
नाही तर कशाला म्हणायचं मी 3ला उठते, मी 500 दंडवत घालते. आम्ही कुठं बघायला येऊ राहिलो तुम्हाला, तुम्ही घालता की नाही, तुम्ही 3ला उठता की नाही. अहो तुम्ही कितीला उठा आम्हाला काही घेणं नाही, फक्त तुम्ही आमच्याशी चांगलं बोला, व्यवस्थित वागा, व्यवस्थित चाला, हेच प्रेम महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर समजा करत असाल तर देव तिथं लिखाण करणारच आहे ना तुमचं. तुमचा त्या करण्यामुळं तुम्ही जे करतात ना तपश्चर्या, तर तुमच्या त्या चेहऱ्यातून दैवी निघते बाहेर, दैवी तेज निघतं बाहेर. सांगायची गरजच नाही की मी हे करते, ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्यावर तेज निर्माण होतं. ब्रह्मचर्याचं तेज कसं आहे माहिती का तुम्हाला, ऑटोमॅटिक तेज निर्माण होतं. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तो सुंदर दिसायला लागतो, टवटवीत दिसायला लागतो. काही व्यक्ती तसे दिसत नाही, सुंदर असून सुद्धा दिसत नाही, त्यांना काहीतरी लावावं लागतं तेव्हा ते दिसायला लागतात. तरीही ते तितके सुंदर दिसणार नाहीत, कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी किती सुंदर आहेत. जो अवयव जैसा व्हावा तैसाची, 32 लक्षण सुस्वरूप अशा आहेत देव. म्हणून माणूस सुंदर कशाने होतो, विचाराने होतो. विचार जर तुमचे सुंदर असतील, चांगले असतील, तर तुम्ही मोठे आहात, खूप गरीब आहात, पण किती मोठे आहात तुम्ही, विचार तुमचे किती मोठे आहेत. तुम्ही विहिरीमध्ये पोहत नाही, समुद्रात पोहत आहात. इरीतली इरीत काय, आपोपली आपण जर तुम्ही पोहायला लागले तर लोक काय म्हणते ना, इथली इथं चालतं यांचं. जरा बाहेर येऊन बघ ना, तुझ्यापेक्षाही मंडळ किती मोठं आहे आणि तुझ्यापेक्षाही चांगले किती करतात लोक. आणि मग तुम्हाला कळायला लागतं की अरे आपल्यापेक्षाही भारी अजून आहे. म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं, बहुरत्न वसुंधरा. बहुरत्न आहेत, वसुंधरा आहेत. या वसुंधरेवर, या सृष्टीवर 100 व्यक्ती आहे. आपल्या मापाचा विचार करायची गरज नाही मित्रांनो, आपण खूप छोटे आहोत. आणि म्हणून समुद्रात पाहा, हे समुद्र आहे, ही ब्रह्मविद्या आहे. या ब्रह्मविद्ये म्हणजे काही एक नसे. मग या समुद्रामध्ये काही एक नाहीये. शिपले सापडले चालले, माणिक मोते सापडले चालले. अरे इथं काय नाहीये, इथं परमेश्वर आहे, हिरा आहे. काय हे सापडल्यानंतर तो अमौलिक हिऱ्याची किंमत करता येत नाही मित्रांनो. हिऱ्याची किंमत करू शकत नाही कोणी. म्हणून समुद्राचा दृष्टांत सांगितलेला आहे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. जर तुम्ही गरीब आहेत पण हिरा आहेत, तुमचे विचार नंबर 1 आहेत, चांगले आहेत, चांगलं मार्गदर्शन करतात, तर तुम्ही हिरा आहे. तुम्ही कुठेही गेले ना तर लोक तुमचा आदर करतील, या म्हणतील, बसा म्हणतील, का म्हणतील. नाही नाही, हे मंदिरात आहे ना, रोज जाता आणि मंदिरात व्यवस्थितपणा, हे सगळं व्यवस्थित असतं. का केलं तसं, की तुम्ही तसं करता आहे, तुम्ही तसे. कोणाचाही काही होत नाही मित्रांनो. त्याच व्यक्तीचा विचार केला जातो, तो विचार करण्यासारखा आहे. नाही तर एखादा व्यक्ती एखाद्या कोपऱ्यात बसेल, बोलत नाही, हसत नाही, चालत नाही, खाल्लं की खायला दिलं खातो, झोपतो, त्याला कोण विचारणार आहे मित्रांनो. तुम्ही हातपाय हलवले ना तर तुमच्या हातपायाला धरण्यासाठी कोण ना कोणी येणारच आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, जो करतो ना त्याला धरता लोक, जो करतच नाही, काही बोलतच नाही, त्याला धरणार तरी कोण आहे. ते माणसातच नाही म्हणतात, त्याला काही कळतं का, ते येडं येते, कारण तो संघर्ष होत नाही त्याच्याजवळ. मग तुम्ही करताय ना तर तुम्हाला नाव ठेवणार भेटणारच आहे. टेन्शनच घ्यायचं नाही मित्रांनो. तुम्ही काहीच करू नका, तुमच्या घरात सुद्धा काहीच करू नका. असं एखादं ते हे बसते नाही जड मोड आहे ना, हे जड डोक्याचं असं म्हणतात लोक. तुम्ही नुसतं 10-15 दिवस, एखादा महिना असं बसूनच राहा. असं बघितलं की असंच बघायचं, असं बसलं की असंच बसायचं, कोपऱ्यातच बसायचं, टीव्ही चालू असो, भांडणाचं काही करू, काहीच बोलायचं नाही. अरे काय झालं काय माहिती, बाहेरचं लागलं काय, खरं की नाही है ना. कामातून गेली बघ, ऐकतो नाही, बोलतो नाही, खातो नाही, काहीच नाही. शेंदूरजनची स्त्री माहिती आहे तुम्हाला. आणि मग सगळे जर मला गेला, येडं लागलं म्हणे, पिसं लागलं म्हणे हिला. सगळे जण तिला नावं ठेवायला लागले म्हणे. ते बाबा आला ना तेव्हापासून ही अशी झाली. म्हणजे देव तिथं गेले शेंदूरजनला, आणि त्या ठिकाणी देवाने तिला स्थिती दिली, आणि ती देवाला सारखं बघायला लागली. आता देव तिला दिसायला लागले, ते आय रे गैरे बघायची काय गरज आहे का तिला. लक्ष्मी, विष्णू, शेषयाची, देव तिथं गेले आणि देवाने तिला स्थिती दिली. ती विष्णूलाही बघायला, ती श्रीकृष्ण भगवंतालाच बघायला लागली.
आणि म्हणून तिथं राहिली, अजूनही ती बघत आहे. पण तुम्हाला माहीतच नाही नेमकं विष्णू किती आहे. म्हणून आपली गफलत होती की आपण विष्णू आणि कृष्ण एकच करून टाकला. मित्रांनो, अभ्यास जर केला की माणसाला सगळं पृथक पृथक कळायला लागतं. आणि जेव्हा तुम्हाला पृथक पृथक कळायला लागेल ना, तेव्हा तुम्ही इतका पक्का धर्म आचरणार की सोडणारच नाही. मुंगळ्यासारखा, मुंगळा रक्त काढल्याशिवाय, रक्त पिल्याशिवाय तुला सांगतो सोडतच नाही. तसा आपला धर्म आपण सोडतच नाही मित्रांनो. कोणी काही करो, किती झटके आणो, किती मारो, किती बोलो, तुम्हाला सांगतो आपला धर्म आपण सोडायचा नाही. आणि धर्म आचरत असताना जर आपण त्यामध्ये मेलोही तर देवाची इच्छा आहे म्हणून मरायचं. आपलंही काही शरीर आपण देवाला अर्पिलं ना, हे देह ईश्वरा अर्पिले आपुले कैचे, हे देवाला दिलेलं देह आहे. मग याची जोपासना करणं, याला काय द्यायचंय काय नाही द्यायचं, काय करायचं हे देवाचं काम आहे. आता मी हे समजा मी आलो तुमच्या इथं, करायचं की नाही तुमचा प्रश्न आहे. आणि तुम्ही केलं ना, है ना. मी म्हणलो का तुम्हाला नाही मला असंच करावं लागतंय तसंच करावं लागतंय, नाही नाही म्हणे बाबा जर तुम्ही जर रात्री जर लवकर आले असते, रात्री झालं असतं ना तुमचं स्वागत. मी आम्हाला रात्री नाही म्हणून रात्री वेळ होणार आहे, सकाळी तुम्ही म्हणे काय टेन्शन आहे. खरंय ना. का बरं, हे देह कोणाचं आहे, हे देह ईश्वराला अर्पलेला आहे. मग हे देवाचं आहे. मग हे काय करायचं हे तुमच्या हातात आहे. हे कोण करून घेतं, परमेश्वर करून घेतो. कोण करतं, संयोग योग साह्य ये तिन्ही माया करी. संयोग वियोग आणि साह्य कोण करतं, माया करते. बघा कसा संयोग झाला आणि कसा वियोग झाला. मी आलो पावसात निघून गेलो, आलतो ना मागे चंदगावच्या घरी, आणि इतका पाऊस पडला, थोडंसं जेवलो, आईस्क्रीम एकदम भारी खाल्ली. बाबा म्हणे जा झोपून. मी आलो, झोपायचं काही हरकत नाही, पण म्हटलं आपण मला जरा लांबच जायचंय, पुन्हा सकाळी हे करा ते करा, याच्या घरी गेलो नाही त्याच्या घरी गेलो नाही असं होऊन जाईल. आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि पाऊस येत होता, तरीही मी निघालो. पण पाऊस आमच्या मागं आम्ही पुढं. मग नंतर रात्री 12-1ला फोन केला, म्हणे बाबा इतका पाऊस आला, तुम्हाला काही पाऊस तर नाही लागला ना. खरंय ना. म्हणजे त्यांना काहीतरी वाटलंच ना की बाबा भिजला तर नसेल. हे प्रेमाचे लक्षण आहे मित्रांनो, धर्माचे लक्षण आहे. आणि हेच जर त्यांच्याकडे नसतंच तर बाबा गेलाय का ना आलाय का ना काय घेणंय, कुंकडं पडून कुंकडं पडून काय घेणंय आपल्याला, त्यांना काही वाटलंच नसतं ना. आपल्या माणसाचं वाटतं मित्रांनो. आणि म्हणून देवाने सांगितलं येथीचे आचे लागे, येथीचे आचं लागलं पाहिजे मित्रांनो. आपला आहे ना तो. आणि म्हणून त्याला आपला पुढं जर बिमार पडा काय झालं त्याला भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्याचं शांतवन केलं पाहिजे, त्याला प्रेम दिलं पाहिजे. नुसतं बोललं ना तुम्ही गोड तर माणसाला बरं वाटतं मित्रांनो. कारण जीव जीवाला काय देतो, जीवाजवळ आहे तरी काय मित्रांनो. तुम्ही गोड बोलले ना एवढंच खूप झालं मित्रांनो. बस अशा प्रकारे भक्ती करत जा. आणि म्हणून देव सांगत आहेत की कशी भक्ती, कशी दृढतेने भक्ती करायचे हे सांगत आहेत. मग काय म्हणतात देव, परिच्छेदू तरी वैजायचा, परिच्छेद केला तिला. असे काही लोक असतात की सकाळी दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पेत नाहीत, चहा सुद्धा पेत नाहीत. तसा परिच्छेद काय याला म्हणतात, परिच्छेद. सकाळी मंदिरामध्ये आल्याशिवाय, आपलेच नाही आपले तर लय क्वचित लोक आहेत असे की ते मंदिरात येऊन दर्शन करतील मग घरी चहा घ्यायला जातील. अहो इतर समाजाचे लोक सुद्धा असे आहेत, मंदिरात गेल्याशिवाय आणि मंदिरातून आल्याशिवाय चहा घेत नाही, देवपूजा केल्याशिवाय कोणताच व्यवहार करत नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे देवाने सुद्धा. असा परिच्छेद आपला काहीतरी पाहिजे का नाही. आपल्या घरी देवाला कम से कम आपले स्नान वगैरे संपन्न झाल्यानंतर आपण देवाऱ्याजवळ बसलं पाहिजे. नाही तू पाय पडत ना नको पडू, पण नुसती अगरबत्ती अशी ओवाळली पाहिजे. त्या अगरबत्तीचा वास तुला येणार, देवाला नाही. देव वास घेत नाही. देवाला वास येतो का, ती जड आहे, ते सामर्थ्य आहे. सामर्थ्याला वास येत असतो का, तुझ्यासाठी लाव मस्त पैकी तुझ्या खोलीत, देवाजवळ लावली तुझ्या खोलीत वास येणारच आहे ना. तो सुगंध तरी घे ना, तो भक्तीचा सुगंध आहे मित्रांनो, आहे ना. मग तो त्याला असं वाटलंच पाहिजे की जाऊ द्या देवाला तर आपण मानतच नाही, पण अगरबत्ती आपल्या कामाची, चंदनाचा सुगंध देते, बरं वाटतं ना. जर तुम्ही मंदिरासमोरून गेले तर सुगंध येतो, तुम्ही म्हणता मग इथं मंदिर आहे काय, नाही अगरबत्तीचा वास उडायला म्हणून म्हटलं. आणि बघितलं तर खरंच मंदिर असतं की नाही. हे महत्वाचं आहे मित्रांनो.
कीर्ती सुगंध, भक्तीचा सुगंध दरवळतो मित्रांनो. मग वैजाय कोण आहे? परियेळीची वाणिनी. वाणिनी आहे ती. मग ते एकाची सुना, ती एक जणाची सून आहे. पूर्वी सुनांनी खूप त्रास सहन केला मित्रांनो. असे सुनाचे दिवस होऊन गेले. आता सुनाचे दिवस आले, सासाचे गेले. आणि म्हणून प्रत्येकाचे दिवस येतात. ध्यानात घ्या. तुम्हाला वाटतं ना, नाही ते असे, हे असे, तो असाच करू राहिला, मी असंच करीन. अरे दम धर ना थोडं. तू हे दिवस येतील, प्रत्येकाचे दिवस येतात है ना. तुमच्या पतीचे येतील, काही काळ त्यांचे असतील. तुम्हाला 2 लेकरं झाले की तुमचे दिवस असतील, कारण तुमचे 2 लेकरं असतात आणि ती एक असतात. बघ रे जरा. हा ना, मला लय शिकवून राहिले. हा पप्पा, आईला बिलकुल बोलायच नाही. हा जमते का मग? हा, हे ध्यानात घ्यायचं मित्रांनो. प्रत्येकाचे दिवस येतात मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही कसं राहायला पाहिजे? समान राहायला पाहिजे. आपल्याकडे पैसा झाला तरी समान, नसला तरी समान. सम राहिलं ना तर आपल्याला काहीच होत नाही. अभिमानात राहू नका मित्रांनो. मग तेसी वैजनाथाची भक्ती. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी वैजनाथ परळीमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे. आणि त्या ठिकाणी ही एक जणाची सून वैजाय नावाची, ती रोज त्या ठिकाणी बेल अभिषेक करायला जात होती. मग ते घरी सारा सारी करी. ते घरचं काम धंदा करते, स्वयंपाक करते, झाडून काढते, चुलीतली राख काढून बाहेर नेऊन टाकते. आणि मग राहिलेलं दूध तापून व्यवस्थित करून ठेवते, झाकून ठेवते. सगळं आवरलं, सर्वांना जेवू घातलं, सगळे जेवले, सगळे झोपण्यासाठी गेले. ही जेवायची राहिली. पण देवाची भक्ती, त्या देवाला निवद दाखवल्याशिवाय जेवत नाही. सगळ्यांना जेव घातलं, सगळं काम आवरलं. पण तिचा एक पण आहे की त्या देवाला, त्या देवतेचं दर्शन घेतल्याशिवाय ती जेवत नाही. आता सासूबाई जळायला लागली, म्हणे जेवतच नाही. तू जेवला तरी नाही, मी जेवलो तरी नाही, ती कोणीही जेवलं तरी जेवत नाही. म्हणे जाती कुठं? सगळं आवरून सवरून जाती. अवघड आहे ना. असं जर केलं, आवरून सवरून गेलो तर त्या ठिकाणी वाटणारच ना. असा प्रकार आहे मित्रांनो. आणि ती रोज चालली ना, रोज चालल्यामुळं ती दर्शन घेऊन यायला लागली ना, अर्धा 1 घंटा लागणारच ना. पण मग ती जेवण करत नाही. यावरून सासूबाईंना अंदाजा लावला. सासूबाईच्या पोटामध्ये दुखायला लागलं. शिजत. आपण जर तांदूळ टाकले का नसते पोटात, कच्चे टाकले तरी फुगायला लागतात. पाण्यात टाकले फुगत की नाही, तसे फुगत. तुम्ही जर चांगलं काम करायला लागले की दुसऱ्याच्या पोटामध्ये उगत फुगत. काय करणारे होते? काही खरं नाही त्यांचं. खरंय खोटं आहे तुम्हीच बघा. तुमच्यावरच अनुभव घ्या. सगळा अनुभव आहे तुम्हाला. फक्त महानुभव की तुम्ही. खरे नाही. अनेक तसे महानुभव बी होतात. तुम्ही अनुभव घेतला की माणूस महानुभव नक्की होतो. मग हात वेळ पाय वळ करी. हात पाय मग नंतर व्यवस्थित धुते. आता तिला बाहेर जायचं म्हणल्यानंतर तिला ते सगळं व्यवस्थित करावं लागेल ना. कामं वगैरे धंदे केल्यामुळे केस वेगळे झालेले आहेत, साडी भरलेली आहे, आणि मग हात भरलेले आहेत, पाय भरलेले आहेत. आणि मग तिला असं वाटतं की बा आपल्याला देवतेकडे जायचं आहे. आणि मग देवतेकडे आपण चांगल्या ठिकाणी जायचं आहे तर चांगलं होऊन गेलं पाहिजे ना. कारण देवतेला आपल्या मुखाचा वास नाही आला पाहिजे, आपली दुर्गंधी तिच्यावर गेलेली पाहिजे. आणि म्हणून ती काय करते, हे कपडे वगैरे भरलेले ते काढून ठेवते आणि दुसरी घालते. हातपाय वगैरे सगळे घासून घुसून घेते आणि मग पडियळ भरते. कारण मंदिरात जायचंय ना. मग सांजवन दोहन करी. संध्याकाळचं दूध सुद्धा आलं ते तापून गरम करून ठेवते. सगळ्यांना जेव घालते, झाका झाकी करते, दूध तापून ठेवते.
दुधाला विरजण पण देते. साय आली ना की साय काढून घेते आणि मडक्यात टाकते. तूप, त्याचं तूप करण्यासाठी दही दूध लोणी करण्यासाठी व्यवस्थित बांधून ठेवते. सगळं आवरलं तिनं. मग रात्री समयी आपुलाला स्थानी घरीची निद्रा करावया गेली. सगळेजण रात्र झालेले आणि रात्री झाल्यामुळं ते आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या त्याच्यामध्ये ते झोपायला गेलेले आहेत. मग तोपर्यंत उपासनासी असे, म्हणजे काय झालेलं आहे? ती उपाशीच आहे. सगळ्यांना जीव घातलं पण ती उपाशीच आहे. मग काय करते ती? देवाकडे जायचंय ना, तर देवाकडे कसं जायचं? निर्दोष वस्त्र घालून जायचं. म्हणून ती पांढरी साडी घालून जाते. काही लोक, श्रीमंत लोकांचा हा प्रश्न आहे. आपण तर साधे भोळे लोक आहोत, जे वाटलं ते घालून लगेच येतो आपण. पण श्रीमंताच्या जर घरी बघितलं ना, देवाला जायचं पर्याय वेगळं, देवाला जात असताना चप्पल वेगळी, साडी वेगळी, सगळं सगळं वेगवेगळं, व्यवस्थितपणा. का बरं? देवाला जायचंय. म्हणून तुम्ही दिंडीमध्ये कधी त्या स्त्रिया बघितल्यात का? नाट्या नेसतात, पैठणी नेसतात. का? की देवाचं स्वागत करण्यासाठी ते घालावं लागतं. तशीही त्या ठिकाणी होऊन चाललेले आहे, कारण देव करायला तिला जायचं आहे. मग चोळी घालते ती आता कुंकुवाची रेगोडी, आणि मग कुंकू लावलेलं आहे तिनं. मग आता धूप परियळ आहे ना, ऊद टाकतो ना आपण, ते धूप घेतलेलं आहे, परियळ घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये फुलं ठेवले, हार ठेवले, सगळं व्यवस्थित. मग इथं मी पाहतो ना, रोज एक जण हार आणतो है ना, रोज देवाला वाहतो. आणल्यानंतर तसं रोजचा नियम आहे त्यांचा, रोज देवाला पहिले. मग वैजनाथासी घेऊन जाये. कुठं जात होती? वैजनाथाच्या मंदिरामध्ये रोज घेऊन जात होती. मग आईशी प्रत्यही वैजनाथासी जाये. 1-2 दिवस जात होती का नाही? नवरात्रातच येत होती का नाही? रोजच जात होती. आपण 9 दिवस असा बाण आणतो की बराबरच लागला पाहिजे. 3लाच बाबा तर अजून उठला नाही म्हणे, आणि आम्ही बाणा म्हणे 3ला उठतो. आता नवरात्रात 9 दिवस आला आणि सोडायला लागला. जमत नाही ना तसं. तू 9 दिवस करणार आहे भाऊ. 9 दिवस कोणी उठत 3 वाजता? ह्या बाबाला रोज उठायचंय है ना, आणि रोज त्याला त्याच्या नियमामध्ये बसत त्या हिसाबाने तो उठल ना. मग आपण आलो कशाला? स्मरण करायला. का बाबाला बघायला आलो का बाबा उठला की नाही? बरेच जण नवरात्रामध्ये येताना 3लाच उठतात. चांगलं काम करतात ते, कारण ते कधी कुठंच जात नाही. पण त्यांच्या डोक्यात एकच घुसले, नवरात्र. तिकडं पेरणी करायची असते, त्याच टायमाला पेरणी पण असते, ज्वारी पेरायचं आहे ना. ते म्हणते पोराला, तू बघून घे, आपण पेरणी असो किंवा काही असो, माझ्या बापदादाने सांगितलेलं आहे, नवरात्रात घरी थांबायचं नाही. मी नवरात्रात बाहेर जाणार, आमच्या देवाजवळ जाऊन बसणार. आणि मग दुसरे काय म्हणतात, हे नवरात्रात घरी थांबत नाही का? म्हणे माहितीये का? म्हणे आपल्या देवाला घाबरून पळवतो म्हणे. पाहता, अरे तुझ्या देवाला घाबरून नाही पळत ते, तुझ्या देवाला अडचण होऊ नये. हा जर घरी राहिला तर तुझे देवता गावात येत नाही. का बरं? हा भक्ती करणारा तेथ असे. जर तुमची भक्ती करणारे तुम्ही आहात ना, तर तिथं हिंसा करण्यासाठी इतर कोणी येत नाही, नखरे करत नाही कोणी तिथं. जर आता तुम्ही इथं भक्ती करत आहात, एखादं जर टाकून आलं तर हे जे आहेत नाही तर बसले जर उचलून टाकून देतील तिकडं. हा, मग इथं कोणी नखरे करत नाही मित्रांनो, कारण हे भक्तीचं वातावरण आहे. आणि भक्तीमध्ये जर कोणी भेसळ करायला लागल ना, कोणी सहन करत नाही. धर्माचं युद्ध साधन असतं मित्रांनो. धर्मयुद्ध म्हटलं की बस आर आणि पारच असतो. आणि म्हणून धर्मासोबत कोणी खेळत नाही, कोणी धर्माला नाव बोट ठेवत नाही. आणि म्हणून आपण कधीच कोणाला नाव बोट ठेवायचे नाही. पण मग असं टाकल्यावर त्याला काही कळत नाही, त्याला उचलून टाकतं लोक मित्रांनो. खरंय नाही असा प्रकार. म्हणून ह्या भक्तीचा सुगंध आहे, चंदनाचा सुगंध आहे मित्रांनो.
तशा प्रकारे ती काय करत आहे, त्या ठिकाणी भक्तीचा सुगंध घेऊन जात आहे, परियळ घेऊन जात आहे. मग हे रोज करते ती, एक दिवस करत नाही, 9 दिवस करत नाही, रोज करते, रोज. मग तिच्या पतीच्या घरी गेल्यावर सुद्धा करायला लागले. आपण तर आपल्या पोटला उद्योग देत नाही, तिथं गेल्यावर काय माहित तुला घर कसं भेटून, तो काय होईल, तो नवरा करू देईन का नाही करू देईन काय माहिती. अरे तू नुसतं करत राह ना, कसा करू देत नाही. तू पक्की असते ना तर सगळं होईल, आणि तू पक्कीच नाही ना, मग तुला कोणी करून देणार नाही ना. ही बघा ना, हिचं लग्न झालं, सुनबाई आहे, हिला पुन्हा सासरवास आहे, तरी सुद्धा सगळं आवर सावर करून तिची भक्ती तिनं पूर्ण केली का नाही, तरी घाबरत नाही. ती म्हणते माझी भक्ती आहे, तो माझा देव आहे, मी लग्न फक्त तुमच्या सोबत केलेलं आहे, माझा देव तो आहे, मला अडवायचं नाही. आणि ते म्हणतात तुला अडवायचं नाही, तुला अडवणार, तू फक्त सापडा मला. ठीक आहे, अडवून दाखवा. म्हणून तर कथा देव सांगत आहे. मग तर्पण करोनी देवतेची पूजा करी, परियळ घेऊन गेली, पाणी घेऊन गेली, अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर तर्पण केलं, त्या ठिकाणी चंदनाचं बोट लावलं. अशा प्रकारे तिनं त्या ठिकाणी अभिषेक केलेला आहे. मग स्नान घातलेला आहे त्या देवतेला, त्या लिंगाला. आपण घालतो की नाही, उटी करतो की नाही. आपली जर उटी ठरलेली आहे ना, बस गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा महिन्याला तुम्ही करणारच. आणि जर एखाद्याला दिली ते टल्लम टोला असलं, काही खरं नाही, करतं का नाही बघ, विचार, त्याला फोन लाव. आम्ही त्याला फोन लावावं लागतो, करणार आहे का नाही उठी, नाही तर मग आम्ही करतो. असेही काय असतात, हो हो मी करत जाईन, मी करत जाईन. आणि करायच्या टायमाला एक नाही, 2 नाही, एखादं करतो नाही, एखादं करत नाही है ना. असेही काही लोक असतात. आणि म्हणून नित्य नेम महत्वाचा आहे. एकदा का त्याने धरलं ना की बस, नाही बा आपल्याला उटी दरवर्षी ह्या दिवशी आपल्याला करायची. तर काही लोक करतात म्हणजे करतात, काही असो किंवा नसो, कमी जास्त करून थोडासा विडा छोटा काही असेल, जे असेल ते पण करणारच. तशातली ही आहे. मग ऐसे किती एक दिस झाले, असं किती एक दिवस झालेले आहेत. किती सुनबाई झाल्यानंतर सुद्धा परियळ घेऊन त्या वैजनाथाच्या मंदिरामध्ये जाते, रोज जाते. मग घरीची खंती करी ती, घरचे लोक एकमेकाला बोलायला लागले. म्हणे आपली सुनबाई सगळं आवरल्यावर, आपण झोपायला गेल्यावर, म्हणजे आपण झोपल्यावर, पाहिलं का त्यांनी कसा अर्थ काढला. आपल्याला झोपी घालते म्हणे ही, आणि ही जेवत नाही, काही नाही, कुठं जाती काय माहिती, आणि ते फुलाचं पाडगं घेते आणि निघती. एकमेकामध्ये बोलायला लागले, तिचा दोष काढायला लागले. बरेच दिवस झाले म्हणे तिला असं काही बोलता येणार नाही, तिला धरावा लागल. असं बोलायला गेलं तर ती म्हणाल मी काय देवही करू नको का, असं बोलेल. म्हणून आपल्याला तिची चूक धरावा लागल, आणि चुकीत सापडली की कापून काढू. जर सापडली ना, 2 तुकडेच करून टाकू तिच्यावाले. लय जाते का, झाका झोपी करून आम्हाला झोपी घालून जाते, आणि त्याच्या बगैर जेवत नाही का, 2 तुकडेच करू, फक्त सापडली पाहिजे म्हणे. मग आता हे सांगायला लागले. आता हे त्या ठिकाणी सगळं आवरल्यावर, घरचं 8 वाजता आवरतं, हे सगळ्यांचं खाणं पिणं झोपणं सगळं, झाडण झुडण दूध तापून ठेवणं, हे सगळं करायचं. आता रात्र व्हायला लागले, मंदिरात जायला. आणि मग बरेच दिवस झाले, मग घरचे लागले बोलायला, मग एकमेकामध्ये बोलले. आता तिला बोलायला लागले, बघ अंधारात कुठं जाते रे तू, बिलकुल जायचं नाही कुठं. तरी नाही, ती ऐकायला तयार नाही. बरं बरं ठीक आहे, नाही जात. निघाली. पुन्हा उद्या तेच सासूबाईनं पाहिलं, म्हणे काय रे इथं निघाली. तिला तर म्हणलं जाऊ नको, ऐकतच नाही म्हणे, ही नीटच चलती म्हणे, काम करत नाही का म्हणे, सर्व काम करून जाती, पण जाती कुठं. पाहिलं का, आता काम धंदा व्यवस्थित करायला लागली, झाडझूड करायला लागली, हिला काही टेन्शन नाही, हातात कपाचा चहाचा गिलास आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तरीही देखवत नाही. आहे ना. आता चांगली सुनबाई भेटली, देवधर्म करणारी भेटली, सगळं स्वयंपाक करून जाणारी भेटली, तरी देखवलं का नाही, देखवत मला.
तरी काडी लावलीच म्हणे ही कुठं जाती. असे काही काड्या लावणार आहेत तुम्हाला सांगतो. पण काड्या लावणाऱ्यापासून सावध राहा मित्रांनो. हा आपल्या घराचा उद्ध्वस्त करतात, हे पेटून देतात आणि तिकडे हसत बसतात. हा कसे दोघांचे भांडणं लावले मी. हा पाहिलं का निमंडन तुम्हाला, तुम्ही दम धरा. ही मला बोलत होती म्हणे खाल, आईच्या नवऱ्याला बराबर सांगते म्हणे अशी जोडून काढली पाहिजे ना. आणि खरं तसंच केलं तिनं. आणि त्याने हिनं सांगितलं काहीतरी आणि तितक्यामध्ये ते बराबरच झालं. तितक्यात सापडले आणलं धरून. आता हिच्या डोक्यातून नाही कोणी काडी लावली काहीच मिळ नाही. पण सत्यार्थ प्रगटे. एक दिवशी माहिती होतं, हिनं सांगितलं होतं बर तू असं केलं ना दमदर तुला देव बराबर करीन. आणि मग अशी कुठं येऊन जाते ना. कर ना लोकांचं वाटोळं, है ना. लोकांचं वाटोळं करत की तू झालं ना वाटोळं. ऑटोमॅटिक वाटोळं होतं लोकांचं वाटोळं केलं मित्रांनो. म्हणून कोणाचा द्वेष मत्सर कान गोष्टी करत जाऊ नका. काही चांगलं होत नाही आपल्यावालं. मग मनोनी अवघा विळोवारे ते सगळेजण एकत्र आले आणि सांगायला लागले अगं असं करू नको, जाऊ नको, देवतेला जायचं नाही, अंधारात जायचं नाही आणि तू देवाला जाऊच नको आता, असं बोलायला लागले तिला घरचे. मग परी ते बळे तैसेची आडणी जाई. तिने ऐकून घेतलं घरच्याचं. काय करतील हे. निघाली ना. आणि हे निघायच्या काय आम्हाला बघतात नुसतं. निघाली ना म्हणे चालली मंदिरात. अरे सांग ना तिला. बाहेर येऊन सांगायला जावं तर लोक काय म्हणतील. अरे का होऊन राहिला, काय झालं तुला. नाही मंदिरात चालली म्हणून म्हणतो पागलेस काय तू. मंदिरात बी जाऊ देत नाही. मग कुठे जाऊ देऊ तिला. नुसतं चुलत मुलत ठेवतो का तिला. लोक नावं ठेवतात म्हणून लोक रस्त्याला बोलत नाही. लोक लय शाले लोकात नाही. नाही नाही आमचे कधीही जा सत्संगात जा कुठं जा काही करा. मी तर म्हणतो तिला पंगत कर काही कर हे घे पैसे. नाही ते काय आई त्या मला काही करायचं झालं की असं हे करतो दाखवितो. तुम्ही तर लय बोलत होतो म्हणे पाहुण्यात बोलायचं असतं म्हणे. वा रे वा श्रद्धे होती काय बाबालाच. किती पंक्ती करीत खरं की असा प्रकार आहे. लय अवघड आहे मित्रांनो. आपण सगळं अनुभवलं येईल तुम्हाला. मग अवघडे सासुरवास साही. आता इतक्यांनी सांगितलं, पतीनं सांगितलं, देराने सांगितलं, चुलते सगळ्यांनी सांगितलं तरी ऐकलं नाही. काय इतकं झाल्यानंतर सुद्धा तिनं तिचा देव धर्म सोडला नाही. आपण तो नाम सुद्धा घेत नाही. खरंय की नाही. आपण मानभाव उपदेश घेतलाच नाही लगे म्हणतो आपण आमची पोरगी मानभाव नाही बरं ना काही टेन्शन घेऊ नका. का बरं मानभाव करून टाकते म्हणे. आणि काय झालं मानभाव केलं तर मानभावात काय वाईट आहे का. काय मानभाव काय दुसरं काही शिकवतं का. अरे धर्म आहे ना तो. दुसरं काही शिकवलं कोणता पंथ दुसरं काही शिकवतो काय वाईट रस्ता सांगतो का. अरे सात्विकच आहे ना. जर पेता असेल तर तो पोरगा तर तिला पिऊ देत नाही ना. ती खाता असेल तर तो खाणार नाही ना. शिव्या देत असेल तर तो शिव्या देणार नाही ना. आणि जर इकडे तिकडे जात असेल सप्तदुर्वचन आचरत असेल तर नीट करते ना ती. रस्त्यावर आणते ना ती. नाही तर रोज ढाब्यावर जातो ना. त्याच्यापेक्षा बरं आहे ना घरी राहील ना. इकडं तिकडं तर घुसणार नाही ना. डोक्यातच नाही ना लोकांच्या. डोक्यात कचरा आहे ना म्हणून रिकाम्या खोक्यात लोक कचरा टाकीतात. आता तुम्ही खोका आणला असेल ना तेलाच्या पुढ्याचं बघा तुम्ही इथले का तिकडून सांगतील त्या बाया स्वयंपाक करणार इकडून ठेव खोकं कचरा टाकायला. कारण कुठं टाकायचा म्हणे कचरा. त्या रिकाम्या खोक्यात कचरा असतो. रिकामं खोकं नाही. डोकं रिकामं ठेवायचं नाही. चिंतनात ठेवायचं. कचरा होऊन द्यायचा नाही मित्रांनो. तुम्हाला आधी कचऱ्याची गोष्ट सांगितली. इथं जर तुम्ही बसलेले आहात सगळे इकडे तिकडे कप पडलेले पत्राळ्या पडलेले आहेत तर तुम्हाला हे ऐकावं तरी वाटत का. कचरा होऊच द्यायचं नाही. ही जागा कचरा साफ करण्याची आहे. वरचा तर करतेच पण ती आतूनही साफ करते. हृदय पण स्वच्छ करते.
आणि म्हणून माणसाचा द्वेष, मत्सर, काम, क्रोध हे पण बाजूला करते. ही जागा आहे मित्रांनो, ही म्हणून हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. मग ती जेवतच नाही ना, ते त्या ठिकाणी उपार दाखवल्याशिवाय, तर्पण केल्याशिवाय जेवतच नाही. अशी वाळली झाली ना ती. वाळली झाल्यानंतर घरचे म्हणायला लागले ही जेवत नाही, कुठं जाती. मग गेल्यावर तो भेटतो का नाही, आणि त्याच्या घरी जेवत नाही. उलटा अर्थ कसा केला माहिती का लोकांना? उलटा. तुम्ही थोडस जर चुकू द्या, लोक लगेच उलटा अर्थ करते. काही ना म्हणजे संशय घेते. जर समजा त्याचा काटा काढायचा आहे किंवा काहीतरी करायचं असतं ना, तर लोक काय करतात, असं पुढे तलवार घेऊन येत नाही, एखाद्या बाईला पुढे पाठवतात त्याचा काटा काढायसाठी. असे काही बाईले लोक असतात है ना, त्यांना स्वतः असं तलवार गेलवार घेऊन असं काहीतरी दम दाखवून किंवा असं एखादा असं दंड ठापटून येणार नाही पुढे. ही कूटनीतीनं काही लोक राज्य करतात, कूटनीती करतात. अरे अशा कूटनीतीनं काय पुढे करतो रे तू? पुढे ये ना असं समोर. या कूटनीतीनं कशाला लोकांना हे करतो? तिला असं कशाला म्हणतो? कशाला तिला नाव मोठ ठेवतो? तिला बघणं जाऊन तो आधी ती काय करते तर बघायचं नाही, काय नाही, आणि इकडं उगाच आपल्या काड्या लावायच्या. अशा प्रकारे ती वाळली झालेली आहे, काडीमुडी झालेली आहे, आणि मग हे लोक तिला काही बोलायला लागलेले आहेत. मग एक दिवशी तिच्या देराने, भावाने, सासऱ्याने म्हटलं. बघा तुम्ही कुठपर्यंत गेली वार्ता. सासरे, देर, भाऊजाई, भाऊकी सगळ्यात पसरली है ना. जर एका घराला बाई नाही आवरली ना, तर ते सगळ्याला सांगितलं. सांगून द्या त्याच्या घरच्याला, याला त्याला, भाऊकीला जमा करतं. ऐकत नाही ती. आणि काय करायला गेलो तर तिकडला भीती, इकडली भीती. कारण ते पाहुणे काय म्हणतील, हे काय म्हणतील, असं असतं. वरून काही करता पण येत नाही. आणि म्हणून सगळ्यांना सांगत तसं यांनी सगळ्यांनी विचार घेतला. म्हणे असं आहे का, रोज जाते, ठीक आहे. मग अरे ही वैजो. आता हे देर भाऊ सगळे एकत्र आले. कोणाकडे गेले? तिच्या नवऱ्याकडे. काय रे म्हणे, तुला कळत नाही का? काही कळत नाही तुला? तुला कळत नाही की इतक्या अंधारात कुठं जाते? म्हणजे कुठं जाते? मग एवढ्या वेळा घे घरीची मनिये करुणी हे के जाताय. कुठं जाते रे म्हणे एवढं सगळं करून? हे मग ही परियळ घेऊन जाते. हे परियळाचं नाटक आहे. काय बोलायला लागले? मंदिरात जाणं हे नाटक आहे म्हणे इच्छावलं. संशय घेतला तिच्यावर. मग आणि मग त्याला भेटून येते, मग जेवती. पाहिलं ना, मंदिरात जाते, त्या मंदिराची सेवा करते, त्या वैजनाथाची सेवा करते. वैजनाथाच्या जाग्यावर याने दुसराच कोणी घेतला डोक्यात. आणि मग यांनी असा विचार केला. अज्ञान लोक काय विचार करते, ज्याचा जो विचार आहे का तेवढाच विचार त्याचा आहे. तो तितकंच बघणार ना, त्याला वरच दिसतच नाही ना, त्याला माहीतच नाही ना की काय आहे पुढे. माणसाचा विचारावरून माणूस कळतो की हा किती मोठा आहे. सदा तेच विचार त्याच्यावाले आहेत. मग जर तेच विचार जर असतील त्याच्यावाले, तर समजायचं याला दुसरं ज्ञानच नाही, तेवढंच बघतो आणि तेच सांगतो याला त्याला, याला त्याला. तुझे विचार मोठे नाहीयेत भाऊ, तू तेवढाच आहेस, मोठा नाहीयेस तू. पण माणूस विचारावर मोठा असतो. मित्रांनो, उच्च विचार असतील, चांगले विचार असतील, सगळ्यांविषयी चांगले असतील आणि स्वतःविषयी हीन असतील, तर म्हणतो खरंच तो माणूस चांगला आहे. स्वतःला कधी म्हणत नाही की मी चांगला आहे. नाही तर सगळे काय म्हणतात, मी चांगला, माझ्याकडे पहा, मला पान फुलवा. आणि कोणी व्हायला तयार नाही. कोणी पान फुलव घ्यायला, बळच वाहामध्ये कोणी वाहत नसतं. मित्रांनो, ती परमेश्वराकडनं देण असते आणि ती परमेश्वराचं सगळं तुम्हाला देण आहे, ती होत असते. आणि उगाच आपण एखाद्याचं काही होत आहे तर आपण जळायचं असतं का त्याच्यावर? तसा प्रकार आहे मित्रांनो. ती देवाची भक्ती करते, वैजनाथाची भक्ती करते, जळायला लागले तिच्यावर. मग काटा कसा काढायचा, तर हे त्याने असं लावलं डोकं. असं म्हणलं कशी जाते बघू. मग ती असं जर म्हणलं तिला कायमच जावं लागलं. आणि असं कोण करतं? इतकं कटर आहे का कोणी? एखादा महानुभावाची, एखादी कोणी आपली उपदेशी बाई, ती म्हणते डायरेक्ट
मी माझ्या देवाची भक्ती करन, तुला जमतंय का? नाही तर बघ तिकडे कुठे. मला नको सांगू. माझा देव आहे तो श्रीकृष्ण महाराज, स्पष्ट बोलतोय. आणि श्रीकृष्ण महाराजांची भक्ती नाही करायची तर कोणाची करायची? आणि कोणतं महाभारताचं युद्ध झालं तर कोण जिंकलं रे? कोणता देव आहे? कोणत्या देवाने कोणतं युद्ध केलं, कधी जिंकला? अरे कोणी पळून गेलं तर माहीत सुद्धा नाही कोणी पळून गेलं तर लागले सांगायला आणि त्याला देव लागले म्हणायला. अरे श्रीकृष्ण महाराज कारागृहात जन्मले, कारागृहातून बाहेर निघाले आणि कारागृहामध्ये जे आई वडील होते त्यांना सोडायला 12 वर्षात आले. अरे देव कोण आहे तुम्हाला कळणार अजून? जे जलामध्ये गेले त्याला देव म्हणायला लागले हे लोक. त्याच्या फोटोला पूजा करता अजून. हे बघा तुम्ही दुकानामध्ये जाऊन इतकी दाढी ते लगे फोटून आणि ते जला पाहिलं आहे का डोके या लोकांना? कोणाची भक्ती करावं कळणार झाला अजून? माणसाला देव म्हणायला लागले. तुम्हाला देव कळत नाही अजून? म्हणून देव कळायला पाहिजे की आपला देव कोणता आहे. श्रीकृष्ण भगवान देव नाही, हे माणसं देव झाले काय? तुम्ही सांगा मला जगू द्या. इतकं म्हणाले देव होतो माणूस. कळालं पाहिजे मित्रांनो की तत्वज्ञान काय आहे, कोणाला देव म्हणावं, कोणाच्या मागे लागायचं. आपलं थोडंसं भविष्य सांगितलं, थोडंसं चमत्कार दाखवलं, लागले नमस्कार करायला. बळा त्या बाबाला लय कळतं, तेल पाणी बाबा आला, तेल पाणी लावलं की नीट होतं. तेल पाणी बाबा लावलं तेल तुला आहे ना. 11,000 घेऊन गेला, बस बोंबलत आता. तेलाचा डब्बा संपल्या मग कळाला येईल. अरे बाबा तर खतराच होता. म्हणे मी 11 डबे तेल दान केलं. काय झालं म्हणे? काही झालं नाही, फक्त थोडीशी म्हणायला लागले बरं वाटायला लागलं. काय असं बरं वाटायला? तिथून जाऊन आलं म्हणून हे खरं म्हणून बरं वाटायला लागलं म्हणायला लागलं. लोक म्हणतात म्हणून. माहिती का तुम्हाला मागे तेल पाणी बाबा निघाला होता? माहिती तुम्हाला? इतकी गर्दी तुम्हाला सांगतो. मला थोडंच वाट कळायचं, जास्त कळत नव्हतं. अशी गर्दी आणि त्या बाबाला दिसत नव्हतं तो बाबा. पण तो बाबा काय म्हणायचा? तुम्ही तेल आणि पाणी घ्या अंगाला लावा, जिथं तुम्हाला दुखत असेल तिथं लावा, तुमचं नीट होऊन जाईल. आणि दान द्यायची जागा इथं दान देऊन द्या. मग इतके डबे द्या, तितके डबे द्या, काय द्यायचं द्या. असा प्रकार आहे मित्रांनो. हेच तुम्हाला कळत नाही. कधी कळणार तुम्हाला मित्रांनो? तत्वज्ञान कळालं पाहिजे माणसाला. मग पाहिलं का काय म्हणतात ते? हे काही पडली असे, त्याला जेवण दिल्याशिवाय किंवा त्याला बघितल्याशिवाय ही जेवण करत नाही. काढायचं नाही. आणि घरच्यांनी विचार काय विचार करतील लोक, काही भरोसाच नाही मित्रांनो. खरंय ना? मग तेने विन हे अन्न न खाये. पाहिलं? पोथीत लिखाण आहे मित्रांनो. त्याच्या बिवारीला जेवण जात नाही. लग्न फक्त त्यासोबत केलं म्हणे, ही तुझी नाहीये. त्याला भडकून देऊ राहिले. कोणाला? तिच्या नवऱ्याला. तिच्या नवऱ्याच्या हातात तलवार नाही घेणार का तो भडकवल्यावर? कोण असा माणूस आहे की सहन करण? कोणी पण तलवार हातात घेऊनच उभा राहील ना. मग आता राखो या. आता भाऊकी, मेवणे, दिवाळी सगळे एक झाले म्हणे. सगळ्यांजवळ तलवारी घ्या. काय ही कुठं जाते, कोणाला भेटते, पण हिला सांगूच नका. हिचा डबा घेऊन जाऊ द्या, म्हणजे परिळ घेऊन जाऊ द्या, हार घेऊन जाऊ द्या, उलट एखादा हार शिल्लक द्या. आजच्याच दिवस म्हणी. पाहिलं का? मग ना हो का? घरच्यांनी सगळ्यांनी विचार केला. मग एक दिवशी तेही राखणे घातले. आणि बस रस्त्याला जाऊन बसले. एक जणांनी ध्यान ठेवलं, निघाली का? दुसरा म्हणला निघाली, दबून राहा. आणि मग ती पुढे गेले की माग हळूहळू चला. तलवारी दिसू देऊ नका, काठ्या दिसू देऊ नका, फक्त लक्ष ठेवायचं म्हणे आपल्याला तिच्यावर, ती नेमकी काय करते. मग काठिया सूर्या तलवारी राखो बैसले. रस्त्यात जाऊन बसलेल्या आहेत, तिला दिसत नाहीये.
आणि तिला धरायचं आहे आणि म्हणून अशा सुऱ्या काढलेल्या तलवारी काढलेल्या आहेत. मग तिने आपुला ओम नियम सारुने परिळ भरला. तिनं काय केलं, रोजचं काम वगैरे आवरलं आणि जे करायचं ते केलं आणि सगळं झाकाझाकी केली, सगळे झोपायला गेले आणि तिनं आपला परिळ भरला आणि निघाले मंदिरात. मग निघाले ते पुढे पुढे. आता ती पुढे गेली आणि यांनी बघितलं म्हणे निघाली, बरं ध्यान ठेवायच्या कुठं जाते. मग हे मागे मागे आईसे ते वैजनाथाच्या देवळा मंदिरापर्यंत पोचली. आता मंदिरात जाणार आहे, ती कुठं जाणार आहे, कुठंच नाही. ती भक्ती करत आहे. तिचं दुसरं काही करत असतील ती राहिलीही नसती तिथं. पण या लोकांना डोकेच नाही ना हो का नाही. मग ही मंदिराच्या त्या दरवाजामध्ये पोहोचले. हा मग आता देवतेला त्या ठिकाणी तर्पण केलं, अभिषेक केला, तिचं काही जे असेल तो नियम सारला आणि मग त्या ठिकाणी ती गेलेली आहे. आणि मग त्या देवतेला तिनं दंडवत घातलेल्या आहेत आणि मग ती निघत आहे आणि जगतीच्या बाहेर आली. आता तिनं देव धर्म वगैरे तिचा तो नियम सारला आणि तिच्या काही मनात नाही, ध्यानात नाही. तिनं काही मागं पाहिलंय नाही की आपल्या मागं कोणी आलंय किंवा आपल्याला कोणी बघत आहे, हे तिच्या काही ध्यानात नाही ना. एक नाही दोन नाही, ती तिच्यावाला परियल संपादून ती आता निघत आहे घराकडे. मग तू सूर्या काढूनी रात्री एवढ्या वेळा के जातीसी. जो कोणी आहे तो येत बोललो तीसी. तो आज भेटला नाही म्हणून निघालीसी. आणि तलवारी घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. हातात तलवार आहे, तलवार घेतलेली आणि तिला विचारत आहेत, सांग कोण आहे तो, कुठं आहे तो, इथं लपलाय का, सांग तू इथं आलेले आहे, इतका वेळ तू आतमध्ये होतीस, कुठं आहे तो सांग लवकर. आणि तिला ते बघितलं म्हणे कोणी नाहीये, मी माझ्या देवाकडे आली होती, मंदिरात गेली होती, मंदिरात नको लोक त्याला सांग फटकत तो कुठं आहे. म्हणजे नाही येतो म्हणे खोटं बोलते, हिला धरा मारा, धरायला गेले मारायला गेले. आणि मग ती धाव धाव गाव वैजनाथा ऐसी पळाली आणि लिंगापाशी गेली. तो लिंग दोन भाग झाले आणि लिंगात जाऊन बसली आणि पदरवर राहिला, हातात धरला आणि मारायचा. अरे बाप रे, ते लिंग आहे ना दोन भाग झाले त्या लिंगाचे आणि तिला झाकून घेतलं आणि तिचा पदरवर राहिला. तिनं सांगितलं होतं की मी फक्त मंदिरात वैजनाथाच्या आली होती आणि मी त्या देवाकडेच आली होती, त्याच्यासाठीच आली होती. मग ज्याच्यासाठी आली त्यांनी संरक्षण केलं ना, घेतलं ना झाकून. झालं काही करणं यांच्याकडनं. म्हणून जो भक्ती करतो ना मित्रांनो, त्याच्या केसाला कोणी धक्का लावत नाही. ही तर अन्य देवतेची भक्ती झाली. देवाने उदाहरण सांगितलं, अन्य देवता देवता इतका अभिमान घेते तर परमेश्वर नामी अभिमानो अति. अरे तो परमेश्वर आहे, नुसता 5 नामे असू द्या, 5. जर तो नामस्मरण करत असेल ना, त्याच्या केसाच्या धक्का, केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही मित्रांनो. इतकी ताकद या नामामध्ये आहे. ज्या नामे पृथ्वी समोर तरली, त्या नामामुळेच पृथ्वी टिकून आहे मित्रांनो. देवाचं नामस्मरण तुम्ही करताय ना, म्हणून ही जमीन जाग्यावर आहे. नाहीतर जमीन सुद्धा राहणार नाही, 2 भाग होऊन जातील, तरी गिळून घेऊन टाकेल तुम्हाला. आणि म्हणून हे नाम खूप महत्वाचं आहे मित्रांनो. नाम तारी त्याला कोण मारी. कोण मारू शकत? भक्ताला कोणीच मारू शकत नाही. तिनं भक्ती केली ना, देवतेची केली, देवतेचं उदाहरण सांगितलं देवाने का नाही. पण तसंच जो भक्त आहे त्या भक्ताला कोणी काही करू शकत नाही. हे ध्यानात घ्या मित्रांनो.
मारी मारी मारायला माग लागले, भयानक शब्द करून आवाज केला त्यांनी. तिनं बघितलं, अरे माझ्या अंगावर धावून आले सगळे आणि घाबरली, काकुळतीला आलेले आहे, भयचकित झालेले, माझं काही खरं नाही आता. धाव गाव वैजनाथा, धाव धाव, मला मारत आहेत माझ्या घरचे, वाचव मला, वाचव. तो पळत लिंगापाशी गेली, गेली लिंगाजवळ पळत गेली. पुढे काय म्हटलं, वैजनाथा धावना धावना, मला मारत आहेत, मी मरल ना. तो लिंग दोन्ही भाग झाले, बघ ती भितरी सावली. धरिता तयाच्या हाता पालव लागला, म्हणजे पदर दिसला, फक्त पदर दिसला त्यांना की आपली पत्नी लिंगात गेली. किती ताकद आहे मित्रांनो भक्तीमध्ये. मग अनुतापले, घाबरले, अरे इथं वैजनाथाची खरीच भक्ती करते, आपल्याला वाटलं दुसरंच काहीतरी करते. म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदला मित्रांनो. तुम्ही जे करता तेच बघता, दृष्टिकोन का बदलत नाही तुम्ही? आणि म्हणून तो दृष्टिकोन त्यांनी बघितला, अरे खरंच भक्ती करते ही तर. मग आता म्हणायला लागले की आम्ही पापी आहोत, चांडाळ आहोत, आम्ही तिला नाव बोट ठेवलं, आम्ही तिच्यावर संशय घेतला. अरे आपल्याच बाईला तू मारायला निघालास लोकांच्या सांगण्यावरून? अरे लोकांना तर बरं आहे ना, तुला बाई नसली तरी, मेली तरी बरं आहे ना त्यांना. नाही हे तुम्हाला कळतं का की आपला नाश करायला बसलेले लोक, जर आपलं चांगलं चालू असलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी टाकायला बसलेले लोक, झक्क्यावर नमक टाकता लोक. मित्रांनो लोकांचं कधी ऐकत जाऊ नका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, तेही न करावे मनाचे, करावे ते शास्त्राचे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. शास्त्रात सांगितलं ते करावं, लीळाचरित्रात सांगितलं ते करावं. लीळाचरित्र इतकं सुंदर आहे मित्रांनो की ते आपलं चरित्र बदलून टाकतं. आपलं जीवन कसं घडवायचं ते लीळाचरित्र शिकवतं. तुम्हाला प्रपंचातही खूप महत्वाचं आहे ते की आपण आपल्या घरी कसं वागायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं उठायचं. कारण नुसतं संन्यासच घ्यासाठी ऐका असं नाही म्हणत मी. घेतला तर परमेश्वर होऊन जाईल तुम्हाला, पण तुमच्या घरच्या लोकांसाठी, घर सांभाळायसाठी तरी ऐका. सज्जन पाहिजे वाटतं की नाही तुम्हाला? तुमच्या घरासमोर जर कोणी दारू पिणारा असेल, शेजारी जर दारू पिणारा असेल आणि तुम्ही सज्जन असाल तर तुम्हाला काय वाटतं, इथं घर घ्यायचं नाही. म्हणजे का? हे दारू पितात म्हणजे 2-3 जण रोज शिव्या देतात. घर तर लय स्वस्त भेटू राहिलं म्हणे इथं, आणि किती चांगलं घर आहे, हिऱ्या चांगला आहे, पण माणसं चांगले नाही म्हणे शेजारी, नको आपल्या तिथं. तुम्ही चांगले असले तर शेजारी चांगले नसले तरीही आपल्याला त्रास होतो. मग आपल्या घरातले लोक तरी चांगले ठेवा. आजकाल तर बाहेरचे कसे कोण राहतं कोणी बघत नाही, काही घेणंही नाही कोणाला, पण आपलं आपण तर नीट सांभाळा, जेणेकरून आपला संसार व्यवस्थित सुखाने शेवटाच गेला पाहिजे. तेही कळत नाही आपल्याला, त्याच्यासाठी लोक सत्संग करत नाही. एखाद्या बाईला काहीच माहित नाही, एखादी सुनबाई नवीनच आहे, आले की कुंकड बोलती, काही करती, मग तिला सत्संगात आणावं लागेल ना. तिच्या डोक्यात कोण घालन, तुम्ही घातल्यावर तुमचं ऐकते कधी? चालली आम्हाला सांगायला, तुम्हाला तोंडावर मला घरी बोलतो, तिच्यात घालायचं कोणी डोक्यात. मग या कांदी सुनबाई म्हणते नाही, हिला सत्संगातच न्यावं लागेल, त्याशिवाय नीट होत नाही. आणि मग इथं थोडं थोडं ऐकल्यानंतर ज्या डोक्यात फरक पडतो, नाही असं वापस बोलू नये, असं करू नये, देवाने सांगितलंय, नाही तर नरक होते. काय हे संतांची वाणी आहे मित्रांनो, आणि त्यामुळं माणूस सुधारतो. म्हणून आमच्या देवाने सांगितलं मनुष्य मात्र होणे असावे. मनुष्याचे धर्म तरी अंगी करा मित्रांनो, जेणेकरून माणसामध्ये तुम्ही चांगलं राहता, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील. नाही तर लोक चांगलं सुद्धा म्हणणार नाहीत. हे व्यवस्थित बोलणं नसेल, बसून नसेल, उठणं नसेल तर कोण चांगलं म्हणतं तुम्हाला? मग
मग मनोनी वैजनाथासी दंडवत घातली. आणि निघाले सगळे. मग आता निघाली एकलेच. ती गेली लिंगात. घाबरले ना सगळे. असे कित्येक चमत्कार आपल्या मुलींसोबत घडलेले. उपदेशी असताना ते तिकडे लोक उपदेश घेऊ देत नाही, नाम करू देत नाही, जपू देत नाही, देव करू देत नाही. बुचड्यात देव ठेवतील. केस विचारताना काढतील, केस विचारतानाच नमस्कार करतील, पुन्हा बुचड्यातच ठेवतील. अशाही काही होऊन गेल्या माहिती का तुम्हाला. त्याला म्हणतात भक्ती. तुम्ही ते घरी असून करा ना, हे की नाही. तुम्ही बुचड्यात ठेवून कधी करणार आहे काय मी त्याला. कम से कम घरचा तरी देव धर्म करायचा. आता तुम्हाला अडवत की नाही कोणी. कर ना बाबा भक्ती कोणती बी, पण नीट राह, बोलू नको, चटचर करू नको. खरं की नाही. ते एखाद्याला चटचर करायची सवय. ते आलं की हे झालं ते झालं, तुमच्या घराने असं केलं, ही अशी बोलते. अरे त्याला आलं जरा शांत बसू दे ना, जरा खायला दोन घास जरा चांगले खातानीच सांगत. तुमची जवळ असं बोलत होती आणि तुमची बहीण अशी म्हणत होती आणि तुमच्या आईला समजावून सांगावर. आता त्याला जेवू दे ना दोन घास, लागली सांगायला. त्याला ते खाऊ नाही. तो जेवताना काय करतो, जेवताना सांगत ते हो हो करत राहतं. आता त्याला जर समजा थोडंसं बरं तर बरं नाही, एखादा राग आला ना ते तसंच हाणायचं होय काही करून. आलं की सुरू करते म्हणे. खरे की नाही. आणि एखादा ऐकणारा असतो काना खाल्ला ते त्याच ऐकत बसतो. मग हे सगळ्यांना त्रास देत होते. आईला, बापाला, भावाला, भावजाईला, बहिणीला. माया बाईला जर बोलताना मायाशी गाठ आहे, जाऊ द्या म्हणे, तेच ऐकतेच नादीला म्हणा. झालं वाईट. बसलं तिकडे जाऊन कोपऱ्यात आहे का. कोण बोलतं त्याला. घर फोडायची इथून तर सुरुवात होते मित्रांनो. पण आपलं घर चांगलं करा पहिले. व्यवस्थित राहा, गोडीनं राहा, सगळे एक राहा. मग काय म्हटलं. अहो देवतेची भक्ती केली तर देवतेनं एवढा अभिमान घेतला. मग आड घातले तिला. तिला नुसतं धक्का सुद्धा नाही लागू दिला. दृष्टी देह घातापासून रक्षले. नाही तर तिचा देह घात झाला असता ना, पण वाचवलं की नाही तिला. आणि आदृष्टी आपलं फळ दिलं. भक्ती जैसी वैजोवाची. वैजायची भक्ती आहे असं देव या भक्तांना सांगत आहे. तेच्या भक्तीची जे तिचे ते त्या देवते पाशी नाही. तिची भक्ती अशी होती, इतकी एक निष्ठ होती की पतीनं सोडून दिलं, पतीनं मारलं तरी तिनं भक्ती सोडली का. त्या देवतेजवळ देण्यासाठी नाही, इतकी भक्ती मोठी आहे तिची. देव म्हणत आहे तितकी जर भक्ती जर तू तिची केली असती तर एक निष्ठ राहिला असता तर, है ना. नाही तर आपण लगेच झालं काही शांती करा, मग पोरगलं रडायला लागलं, झाले शांती करायला चालले कोणाकडे येईल, कोणताही बाबा कोणताही. मग आहेच तो सगळ्याच्या दुकानं लागेलच आहे. आणि मग आपला बाबा सांगतो आपल्या शांती नसते, तरी ते म्हणते ह्या बाबाला काही कळत नाही. त्या बाबाला कळतं. मग पोरग तमतम करून राहिलं म्हणे ह्या बाबाचं काय. बाबा म्हणतो शांती करू नका, पारायण करा, है ना. पारायण 100 रुपये खर्च होतात, जास्त होत नाही. शांतीमध्ये 10-11 घातले की टेन्शनच नाही, शांतच होऊन जाते. पितृदोष, मातृदोष, बाबा लय दोष आहेत. गुरु पण लागता, काय काय गुरु लागता काय माहिती. नाही जमायला लागलं की गुरु 24वा गुरु लागलाय का 14वा लागलाय काय माहिती, म्हणूनच जमाना. मग ते म्हणे मग ह्या गुरुचं असं करावं लागतं, घाला 11,000. मग शांत, मग जमत काय असं जमत. जिथं जमायचं तिथंच जमत. प्रारब्धा भोगेक्षय. अरे वचन काय आहेत आपल्या देवाचे, तुम्ही करायला लागले काय. कशाला नारळ ठेवताना विडे ठेवताना झालं पाहिजे बाबा हात लावा. अरे हात लावायची गरज नाही. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके कशाला नादी लागता कोणाच्या कोणाचा हात लावून घेतात.
काय हात लावले काय होणार आहे बाबाचा हात लावले लगेच जमणार आहे काय काय हे आपलं जे आहे ते आहे स्पष्ट खरंच ना कर्मानुबंधीने मनुष्य लोक तिचा पती जो आहे तोच भेटणार आहे तिला जिथं गाठ बांधायची तीच भेटणार आहे तू किती जर काही म्हणले बाबा काहीतरी करा पारायण करा रुक्मिणी स्वयंवरचं करा याचं करा कोण विचारूच नका स्वार्थ म्हणलं की काही करता बाबा हे करता का करून घ्या ना तुम्हाला इतके पैसे देऊन टाकेल मी पण करून घ्या बरं माझ्या पोरी चांगलं झालं पाहिजे किती स्वार्थ आहे जीवाला अरे देव धर्म करा चिंतन करा स्मरण करा नामदारी बाकी सब दुकानदारी आहे यावरी गोसावी भक्ती प्रकरण निरूपिले भक्ती प्रकरण निरूपण केलं जी जी मग सगळे भक्तजन म्हणाले हो महाराज आजपासून आम्ही आता पक्की भक्ती करू घाबरणार नाही व्यवस्थित करू नाही तर शनिवारी इकडं सोमवारी तिकडं गुरुवारी इकडं बाबा इतके देव झाले देवाचे मांडले पंड होता देवताची एकची थोतांड भूत बी देव झाले माहिती आहे तुम्हाला इथं जीव घालणार नाही बापाला पण वर्षाला जीव घालतील पित्र काय सांगावं तुम्हाला लोकांच्या डोक्यातला कचरा कसा काढावा काही कळणार जिवंतपणे ते आई बापाला प्रेम कर जरा व्यवस्थित बोल मेल्यावर तो खात नाही भूत खात पण तुम्हाला कळत नाही काय करावं म्हणून खातं का कोणी त्यांच्या श्राद्धाचं पितराचं ते जावई तुमच्याकडे जावईला ठेवता का पित्तर ते जावई बसेलच आहे त्याच्यावर तुमच्याकडे काय आहे जावईच असतो का पित्तर जेवायला पित्तर असतोय आणि ते तुम्ही बघा ते खीर असते कशाची तांदूळाची नाही तर आमच्याकडे द्यायची असते गव्हाची आणि तिथं विस्तू आणायचा असं बरोबर सगळं व्यवस्थित त्याच्यावर पान तूप विस्तू आणायचा आणि त्याच्यावर ते टाकायचं आणि मग तूप टाकायचं होस तूप टाकलं की धुपण निघत आणि धुपण स्वर्गात जातं म्हणे वर तुहा बाप जेवला धुपण गेल्यावर जेवत असतं कोणी आणि धुपण निघल्यावर शिजत असतं खरंय की नाही आणि मग येत असं जेवू घालतात माराया जावायला आणि ते जावई जेवतो आणि मग त्याच्या नावाने जेवतो ना ते याला वाटतं व्हायला त्याच्या नावाने जेवलो काय होतं काय धसकी हे बाबा लोकांचं प्रवचन ऐकतात ना ते तर धसकी बसतो तर रात्री लोक स्वप्न पडतो आलो आला 2-3 वेळेस त्याला चांगला झटका बसतो तिसऱ्यांदा तो म्हणतो बघा मी पित्तर राहणार नाही आपल्याला पित्तर राहायचं नाही कोणी खातं का ते पित्तर होत नाही कोणी आणि तुम्ही पित्राचं खुशाल जेवायला जाता कळायला पाहिजे तुम्हाला अरे ते जावाय राहिलं ना इतकं लाडका असून खाई ना ते खरंय का हे कळायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला की आपण कोणाचं खावं कोणाचं नाही खावं हे ना आणि म्हणून तुम्हाला संत सांगत असतात पण हे ध्यानात घ्या मित्रांनो आपला तो एक देव करून घ्यावा एक निष्ठ भक्ती करा आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीकृष्ण महाराजांचे या देवतेवरून आपल्याला हे कळालेलं आहे की देवतेची भक्ती केल्यामुळं तिला एवढं सगळं भेटलं तर देवाचं केल्यावर काही नाही भेटणार मित्रांनो हे ना आणि म्हणून जर आजपासून देवाला माफी मागा की बाबा काही चुकलं असेल कोण्या देवतेकडे गेला असतात भक्ती जर कमी केली असेल तुटफुट केली असेल तर देवाला माफी मागा पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया दया करी रे स्वामी ज्या मनाने पाप कल्पिले
दया करी रे स्वामी जावाचे ने जना दुखविले ती वाचा तुला दिली मी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्य